शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं. मित्रांनो, आज आहे दिनांक 18 जून 2024. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. अभिषेक नमस्कार नमस्कार. बोला. कशी कोथिंबीर? कोथिंबीर आज 1500 रुपये गेले. माल एक नंबर माल 15 रुपये 15. हा, अशोका 15, गावरान 15, सगळं 15 रुपये माल गेलेले आहेत. कांदापात 20 रुपये गेली, शापू 25 रुपये गेले, मेथ्या 25 रुपये गेलेले आहेत. चांगले माल 1500 रुपये हायेस्ट गेलेले आहेत. कोथिंबीर एक नंबर माल. एवढेच आहेत. आम्हाला जरा थोडी गडबड आहे. मित्रांनो, आंब्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आंबा हा साधारण 40 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता. 40 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आवळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आवळा कसा आहे? 60 रुपये किलो याप्रमाणे. 60 रुपये किलो याप्रमाणे आवळा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जांभळाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये जांभळ बघू शकता. जांभळ ही साधारण 50 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे जांभळ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पपईची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे पपई आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईला दर हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर डाळिंबाची सुद्धा आवक बघू शकता. डाळिंब कसं आहे? डाळिंब 40 रुपयापासून 110 पर्यंत. 40 रुपयांपासून ते 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे डाळिंब आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये डाळिंब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर खजुराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खजूर हे साधारण 400 रुपयांना पेटी याप्रमाणे, 9 ते 10 किलोची पेटी 400 रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पुणेरी गवारीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुणेरी गवार ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान गवार ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गावरान गवार 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची कशी आहे? 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या मालाला हा साधारण 50 ते 60 रुपये दर आहे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तोंडल्याचे सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. तोंडले हे 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये वांग्यांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. आगोरा वांगे हे साधारण 10 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतात. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये वांग्यांना 10 ते 20 रुपये दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये वांग 20 रुपयापासून सुद्धा किलो याप्रमाणे, तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. लिंबू हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटी 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे दोडका आपल्याला पाहायला मिळतो. दोडक्याचे दर थोडेसे वाढलेले आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यांना हा 60 ते 70 रुपयांपर्यंत दर आहे, तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काकडीची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चायना काकडी ही साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे चायना काकडी पाहायला मिळते, तर हलका माल हा साधारण 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये करडी भाजी बघू शकता. करडी भाजीची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. 15 ते 18 रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे करडी भाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पुदिना हा साधारण पुदिना नाही आहे इथं,
ही कढीपत्ता कसा आहे? 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे कढीपत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मेथी चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही 25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे. कांदा पात कितीला आहे? 30 रुपये. 25 ते 30 रुपये कांदा. होलसेल 25 ते 30 रुपये कांदा पात आज आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये कांदा पात बघू शकता. कांदा पातीचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. 25 ते 30 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. ओके. पालक कसा आहे? 20 रुपये. 15 ते 20 रुपये पालक. सर्वच भाज्यांचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पालक हा 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळतो. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे साधारण 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भेंडी कशी आहे? 60-70. भेंडी पण वाढली. भेंडीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला भेंडी पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता. कोबीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 300 ते 350 रुपयांना बॅग याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतोय. 300 ते 350 रुपयांना बॅग याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 200 ते 250 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. 200 ते 250 रुपये बॅग याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 150 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये फ्लावरला 200 ते 250 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर लसणाचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता. 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या मालाला हा साधारण 180 रुपयांपर्यंत दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पाकळी लसूण हा साधारण 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 70 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 70 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. त्याचबरोबर आल्याची आवक सुद्धा बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद हा साधारण 4000 ते 4200 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंद 4000 ते 4200 रुपये पेटी याप्रमाणे. 20 किलोची पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये अननस बघू शकता. 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अननस बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये अननसाची आवक आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. या क्वालिटीमध्ये अननस बघू शकता. 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. राजा व्हरायटी ही राजा व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भुईमुग शेंगांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंगा हे साधारण 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे भुईमुग शेंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये तोतापुरी आंबा हा साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये आंबा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बदाम आंबा हा साधारण 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये आंब्याला 50 ते 55 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतो.
त्याचबरोबर मित्रांनो पेरूंची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पेरू आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या पेरूला हा साधारण 30 ते 35 रुपये दर आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर बटाट्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कांद्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कांदा हा साधारण 5 कांदा कसा आहे? 10 ते 14. हां, चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा हा 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 8 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये कांदा हा साधारण 15 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हे सर्व होलसेलचे दर असतात, त्यामुळे या क्वालिटीमध्ये कांद्याला 15 रुपयांपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही साधारण 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला मेथी पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो चवळीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी ही 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे चवळी आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये चवळी ही साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शेठजी नमस्ते. 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 सांगा काकडी कशी आज? काकडी 40 रुपये चायना सुपर माल. कारलं पांढऱ्या क्वालिटी कारलं 60-70 रुपये अजून ही वांगी आणि याबरोबर 20 रुपये बाजार आहे. 20 रुपये. बीट कसं आहे? आणि बीट 30 रुपये. बीट 30 लहान माल रुपये. आहे, माल चांगला आहे पण सुपर आहे. 70 रुपये. पुणेरी गवार पुणेरी 30 रुपये 40 रुपये. बरं माल बघा, मालाची क्वालिटी बघा. हां हां हां. वाटाण्याचे आजचे बाजार झाले आहेत 90 रुपयापासून 100 रुपयापर्यंत. मिरचीचे बाजार झाले आहेत 40-45 रुपये. भुईमुग झाले आहेत 55 ते 60 रुपये. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा साधारण 800 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोला 800 रुपयांपर्यंत, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काशीफळ भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे काशीफळ भोपळा आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, हे बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये संत्री, इम्पोर्टेड संत्री बघू शकता. ही संत्री साधारण 1400 रुपयांना पेटी ही आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये संत्री बघू शकता 1400 रुपयांना पेटी याप्रमाणे. त्याचबरोबर शेवग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा हा साधारण 30 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शेवगा आपल्याला पाहायला मिळतो, हे बघू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवगा हा साधारण 30 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता. पावटा हा साधारण 80 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये पावट्याला हा 80 पासून ते 100 रुपयांपर्यंत दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर लिंबू बघू शकता. लिंबू हे साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्याचबरोबर काही ठिकाणी कोथिंबीरचे दर हे साधारण 15 ते 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, हे बघू शकता. या ठिकाणी मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मालाला हा साधारण 15 ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा दर आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, हे होते बारामती मार्केटचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.